पहलगाम हल्ल्यानंतर आज सीसीएसची दुसरी बैठक। पाणी बंदनंतर कोणता मोठा निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष। अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी घरवापसी 29 एप्रिलपर्यंत। भारतातून पाकिस्तानला 786 नागरिक परतले तर पाकिस्तानातून भारतात 1616 नागरिक आले। एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच। पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन। जम्मूमधील परागवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार। पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद। पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, अताउल्ला तरारचा मोठा दावा। भारत पाकिस्तानात 4 दिवसात युद्ध होऊ शकतं, पाकिस्तान संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफचा दावा। तर खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल भारताकडून ख्वाजा आसिफचं ट्विटर अकाउंट ब्लॉक। झाडांमागून 2 दहशतवादी आले। एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या। हल्ला संपूर्ण रणनीती आखून केला। पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात माहिती। 10,000 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज आणि कर्ज माफी। शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मंत्रिमंडळात। विखे पाटलांवर रीतसर खटला चालवा, संजय राऊतांची मागणी।